धन्यवाद प्रसाद भोईर। आरपी क्रिकेट क्लब जसकार विरुद्ध गावदेवी कळवे या टीमच्या दरम्यान ही मॅच आहे। कळवे संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय। सचिन म्हात्रे, सागर ठाकूर, सतीश घरत, शत्रुघ्न मडवी, राहुल ठाकूर, जितेश ठाकूर, राकेश तांडेल, भरत ठाकूर, हर्षल ठाकूर, किरण पाटील आणि अनिकेत ठाकूर ही आहे स्टारकास्ट आरपी जसकार टीमची। दुसऱ्या बाजूला गावदेवी कळवे संघाची स्टारकास्ट प्रसाद पाटील, सुशांत मोकळ, समीर पाटील, जय पाटील, रोशन मोकळ, अजित मोकळ, नवनाथ पाटील, अमित घरत, संदीप पाटील, निखिल आणि अजिंक्य पाटील ही स्टारकास्ट आहे। या स्पर्धेच्या फायनलमध्ये मॅच नंबर 23 24 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये। शेवटची रात्र आणि आज ही रात्र तेवढीच महत्त्वाची आहे सोनारीसाठी या माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून, कारण आदरणीय महेश नरेश कडू साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा औचित्य साधून दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं। 91,000 रुपयाची ट्रॉफी, ती देखील चांदीची, 1400 ग्रॅम वजनाची आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आकर्षक अशा ट्रॉफीज आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी हिरो मॅस्ट्रो ही एक बाईक देखील ठेवण्यात आलेली आहे आणि प्रसाद पाटील पहिलं षटक इथे हाताळतात। पहिलाच बॉल बीट केलंय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडल आणि ऑफ स्टंपच्या अगदी वरून बॉल जातो सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। चांगली बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये महत्त्वाचा बॉलर गोलंदाजी करतोय आणि त्याचमुळे या मॅचमध्ये आतापर्यंत रंगतदार सामने आजच्या रात्रीमध्ये सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळाले। पहिली मॅच 3 रन 1 बॉल, दुसरी मॅच 1 बॉल 3 रन, त्यानंतरचा इच्छापूर्ती विरुद्धचा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला, 1 बॉल 5 रनपर्यंत या अगोदरची मॅच अतिशय रंगतदार झाली। असे अनेक सामने महत्त्वाचे पाहिलेत। आराध्य मुरबी विरुद्ध भावी सावरकर हा सामना देखील रंगतदार अवस्थेमध्ये संपन्न झाला। सेमीफायनल थोडासा एकतर्फा राहिला, परंतु फायनलची अपेक्षा आणि त्या अपेक्षांची पूर्तता पाहूया या दोन टीम इथे करतायत का। 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत प्रसाद पाटीलने, अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी ते करतायत। पहिलं षटक प्रसाद पाटील यांचं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला सुरेख चेंडू होता, हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत। 1 रन इथे मात्र मिळेल। श्री गणेश इथे होतोय, पहिली रन इथे टीमच्या खात्यामध्ये जाते आणि तो संघ आहे आरपी क्रिकेट क्लब जसकार। सलामीवीर मैदानामध्ये आहेत, सचिन म्हात्रे यांचं खातं उघडते, त्यांच्याबरोबर आहेत भारत ठाकूर। 4 ओव्हरचा हा सामना आहे, महत्त्वपूर्ण मॅच। मग अशी एक चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली, पॉइंटला जॉन्टी रोड्सची आठवण करून देणारी ती कॅच। या स्पर्धेमध्ये भरपूर काही चित्र घडली 3 रात्रीमध्ये, त्याचे साक्षीदार यावर्षी तिन्हीच्या तिन्ही रात्रीमध्ये चंद्रकांतजी शेटे होते, आमचे समालोचनातले अतिशय चांगले पार्टनर। त्याचबरोबर गेल्या 3 हंगामामध्ये आम्ही प्रसाद भोईर यांच्याबरोबर जुळलो। यावर्षी या माजी सरपंच चषकामध्ये आतिश पाटील जे आमचे निवेदक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही जुळलो, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो। पहिल्या ओव्हरमध्ये प्रसादची अतिशय भेदक गोलंदाजी चालू आहे। पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 1 रन आणि त्यांनी बॉल डिलिव्हर केले 4। चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये प्रसादच्या माध्यमातून आणि आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन भरत ठाकूर। पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, कव्हर्सला दिशा दिली भरतने, 1 रन इथे कंप्लीट होईल। दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होईल आणि अतिशय वेगाने दुसरी रन जोपर्यंत सुशांत येईल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात। प्रसाद पाटील यांची जी शैली आहे गोलंदाजाची अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेला तो स्टार्ट घेतो एक वेगळी ऊर्जा तो लावतो आणि त्यानंतर रनअप घेतल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी व्हेरिएशन आहे त्याच्याकडे, बॉल वळवण्याची क्षमता आहे आणि ती सिद्ध केली आहे। शेवटचा बॉल कट करतोय, पॉइंटच्या डोक्यावरून चांगला फटका आहे, टायमिंग चांगलं जुळतंय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि हा चौकार। कडू ताईंचा
खूप चांगलं संगीत आणि याच दरम्यान एक चांगला चौकार इथे लगवलाय. शेवटचा बॉल मात्र राहिलाय आरपी क्रिकेट क्लब जसकारसाठी आणि एक देखना चौकार बॅकफुटला गेल्यानंतर बॅट्समन भारत ठाकूरच्या बॅटमधून पहिलं षटक इथे संपलं. सात रन पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सुशांत मोकळ या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल. त्याच्या आतापर्यंत 45 रन 8 विकेट्स पाहायला मिळतात. 5 इनिंगमध्ये त्याने 45 रन खर्च केलेत, 8 विकेट त्याच्या आहेत. इकॉनॉमी खूप चांगला आहे त्याचा. सर्वाधिक महत्वाची गोष्ट असते मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, त्या म्हणजे विकेट्स. अंपायरचा इशारा येतो, हा व्हाईट बॉल असेल. नीरज रणावत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात आणि या व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 8. माजी सरपंच जसकार आदरणीय रमाकांत म्हात्रे यांना विनंती, आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला दिशा दिली आहे, 1 रन इथे कंप्लीट केली जाईल आणि ते संयमाचा खेळ सध्या चालू आहे. सचिन यांचा त्यांना साथ देत आहेत. भारत यांच्याकडे क्षमता आहे, कारण बॅकफुटला जाऊन मगाशी अतिशय देखना स्ट्रोक त्यांनी लगवला होता. 4 रन त्यांनी वसूल केल्या होत्या. सुशांतच्या विरुद्ध पाहूया कशा पद्धतीने त्यांची बॅट तडपते, कारण सुशांतने आतापर्यंत चांगल्या विकेट्स घेतल्या. त्या स्पर्धेमध्ये लिडिंग विकेट टेकर तो आहे. 45 धावा देत असताना 8 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला बॉल लागतोय, रन मात्र मिळताना दिसत नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता आणि प्रत्येक डॉट बॉल एक दडपण निर्माण करेल जसकार संघावर. त्या दडपणामध्ये बळी देखील मिळू शकतात, त्या दडपणामध्ये मोठे फटके देखील येऊ शकतात, कारण या क्रिकेटच्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. प्रेशर पाहूया कशा पद्धतीने बिल्ड करतायत. सुशांत मोकळ पुन्हा एकदा सज्ज होतील भारतच्या समोर. राईट ओव्हर द विकेट. चांगला फटका, परंतु टायमिंग आणि एलिव्हेशन मिळालंय का? तिथे अतिशय चांगला प्रयत्न तर झालाय. पाहूया काय घडलंय, कारण उदय तांडेल आणि त्यांचे सहकारी तिथं आहेत, स्वतः अंपायरच तिथं आहेत, म्हणजे काही प्रश्नच नाहीये. अंपायरचा इशारा, हा षटकार. मॅच थोडीशी थांबवा. अंपायर डिसिजन काय आहे तो आमच्यापर्यंत सर्वप्रथम तुम्हाला पोहोचवायचा आहे. ऑफ ड्राईव्ह इथे केलाय, 1 रन इथे मिळेल. यावेळेला सुशांतचं थोडंसं नियंत्रण चुकलंय. अंपायरचा इशारा येतो, हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळेल आणि या एक्स्ट्रा बरोबर धावसंख्या स्कोरबोर्ड जाऊन पोहोचली 17 रन. भारत खूप चांगली बॅटिंग करतात. 17 रन स्कोरबोर्डवर आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. फायनल मॅच या स्पर्धेची आणि यावेळेला आणखीन एक चांगला फटका, परंतु एलिव्हेशन मिळालंय का ते पाहावं लागेल. यस, बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आणखीन एक षटकार. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरल देवी आईचे कामथर गावाला, माझी वरल देवी आईचे कामथर गावाला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्र. तर चांगला फटका स्क्वेअर लेगला यावेळेला बॅट्समन सचिन म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. सचिनने देखील आता रंग उधळायला सुरुवात केली आहे आणि याच दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण.
रन मात्र मिळताना दिसत नाही. अशा पद्धतीने षटक संपते. दुसरं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 23 रन 23. तर 23 रन झालेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झालाय. सुशांत मोकळचं हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मोस्ट रन स्कोरर आहेत भारत ठाकूर ज्यांनी 82 रन कंप्लीट केले. सुशांत मोकळ यांच्या नावावर 58 रन आहेत. रजत मुंडे यांनी देखील 56 रन. प्रसाद पाटील 56, विनायक मात्रे 54, प्रतीक ठाकूर 51, ओमकार पाटील 49 हे कंटेंडर आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये भरपूर धावा अर्जित केल्यात. भारत खेळण्यासाठी तयार आणि यावेळेला बॅटची कळा घेतली. खूपच चांगलं उत्तम दर्जाचं इथे प्रदर्शन क्षेत्ररक्षणातलं विकेट कीपरच्या माध्यमातून. बॅट्समन आउट. भारत बॅक टू द पॅव्हिलियन. ले लो मेरे साई का नाम, ले लो मेरे साई का नाम. भक्त जनों पे रहता है साई बाबा का ध्यान, भक्त जनों पे रहता है साई बाबा का ध्यान. भारतने या मॅच मध्ये शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग पेश केली. चांगला खेळत होता आणि हा ऍक्शन रिप्ले आहे त्याच्या विकेटचा आपल्या मेगा स्क्रीनवर. या बॉलरने इम्प्रेस केले. भरपूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. विकेट कीपरची मी प्रशंसा करेन ज्याने हा झेल पकडलाय. नवनाथ माळी रिफ्लेक्सेस ज्या पद्धतीने त्याने दाखवले आणि त्याचा भरपूर फायदा त्याला मिळतोय. विकेटचं पतन नवनाथ यांच्या माध्यमातून झेल पकडला गेला. 23 वर पहिली विकेट टीम आरपी क्रिकेट क्लब जसकारची. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. अमित घरत यांची अतिशय चांगली लाईन आणि लेंथ. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. फटका चांगला आहे आणि यावेळेला आणखीन दर्जेदार प्रदर्शन इथे केलं जात आहे फिल्डिंग मध्ये. फक्त 1 रन. टाळ्या तर व्हायलाच पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी. एकच रन इथे धावून काढलेली आहे. येस, एकच रन आहे. फटका चांगला होता आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. मगाशी देखील असाच प्रयत्न केला होता आणि याही वेळेला एक दर्जेदार प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं प्रदर्शन. येस, एकच रन आहे. लाईनच्या आतमध्ये हवेत उडून बॉल वाचवलाय. मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. 5 रन आपल्या टीमसाठी वाचवतोय हा फिल्डर. याला म्हटलं जातं 100% कमिटमेंट आणि 100% एफर्ट. आपल्या गावासाठी जिद्दीने आणि चिकाटीने खेळणं. खुल्या गटातल्या स्पर्धा आणि त्याचबरोबर ग्रामीण गटातल्या स्पर्धांमध्ये हाच तो एक वेगळा फरक असतो. क्रिकेटमध्ये जिद्दीने आपल्या गावासाठी प्रतिष्ठेसाठी सर्व खेळाडू खेळतात आणि तेच चित्र सध्या गावदेवी कळवे संघाच्या माध्यमातून फिल्डिंग मध्ये दिसतंय. 1 रन टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 25. एक गडी बाद. बॉल तयार. पंचांकडे अपील केली जाते. यस, उचलून धरली. भरपूर स्ट्रॉंग आवाज होता. जवळपास प्रेक्षकांच्या कानामध्ये देखील जाऊन पोहोचला असेल. फलंदाज बाद. विकेटचा पतन आपल्या स्क्रीनवर येतोय. बॅट्समन तंबूच्या दिशेने
सागर ठाकूर ज्याने या मॅच मध्ये रन केली फक्त एक आणि ते विकेट मिळते अमित घरतला. इनर एज घेऊन सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा ऍक्शन रिप्ले या कॅचचा 25 वर 2 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. अमित घरतने या ओव्हरमध्ये मात्र 2 मोठे धक्के दिलेत. फिल्डरचं मी कौतुक करेन. गावदेवी कळवे संघाच्या जीवाच्या आकांताने जीवाची बाजी लावून त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये धार दाखवली. परंतु तेवढंच मी कौतुक करेन भारत याचं देखील ज्या पद्धतीने तो या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळलाय. आरबी क्रिकेट क्लब जसकार या स्पर्धेमध्ये खेळली आहे. खूप चांगलं प्रदर्शन त्यांनी देखील केलंय. म्हणूनच फायनल गाठली आहे. 22 संघांचा पराभव करून हे 2 संघ फायनल खेळत आहेत. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. अपील तर होत होती परंतु अपील कशासाठी या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नाहीये. परंतु रन इथे एक कंप्लीट. फिल्डिंगचा दर्जा पुन्हा एकदा गावदेवी कळवे दाखवत असताना एकच रन इथे मिळेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. राहुलने या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल 1 रन केले आपल्या टीमसाठी. 26 वर 3 आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. इथे अपील का केली होती कारण हा जर बॉल पायावर जाऊन आदळला असता तर LBW मिळाला असता. हा कॉन्फिडन्स होता बॉलरला कारण ऑन साइडला फ्लिक केलेला बॉल आणि त्यानंतर डायरेक्ट थ्रो. बॅट्समन फ्रेम मध्ये देखील नव्हता जी आमची कॅमेऱ्याची अँगल फ्रेम आहे. त्यामुळे विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. तिसरा झटका याच ओव्हरमध्ये फक्त 2 रन खर्च केलेत अमित घरतने. काय बॉलिंग परफॉर्मन्स आहे अमित घरतचा. शेवटचा बॉल या ओव्हरचा टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड 26 गडी बाद झाले 3. आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन राकेश. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न इथे फसतोय. 1 रन इथे मिळेल शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान आणि 1 रन बरोबर षटकाची समाप्ती होते. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने टीम आरपी क्रिकेट क्लब जसकार धावसंख्या झाली आहे 27 गडी बाद झाले 3. माजी सरपंच चषक सोनारी ची एक मोठी स्पर्धा आपल्या समोर तिसऱ्या पर्वामध्ये. या वर्षी खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं आणि दरमजल ही स्पर्धा जर आपण पाहिलं दरवर्षी एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते. यावर्षी 5 कॅमेऱ्याचा वापर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून करण्यात आला. त्याचबरोबर 91,000 ची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. ती देखील चांदीची आहे या स्पर्धेसाठी ज्यावर मात्र सर्वच टीमचं लक्ष होतं. 24 संघांचा सहभाग झाला होता या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आणि आता हे 2 संघ या स्पर्धेची फायनल खेळतात. त्यामध्ये गावदेवी कळवे संघ त्यांच्या विरुद्ध आरपी क्रिकेट क्लब जसकार. $1,77,777 हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 88,888 रुपये. तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 55,555 रुपये रोख व त्याचबरोबर या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. अनेक टीमचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये खेळण्याचं आणि ते 24 संघांचं स्वप्न यावर्षी पूर्ण झालं. आणि या स्पर्धेमध्ये पाहूया विजेता संघ कुठला ठरेल. त्याला मिळेल ही 91,000 किमतीची चांदीची ट्रॉफी. 1400 ग्रॅम चांदीची ही ट्रॉफी आपल्या समोर पाहायला मिळते. तिचं सर्टिफिकेट देखील आपल्या मंचावर आहे आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेचा विषय ठरते महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये. आणि या गोष्टीचा उल्लेख आम्ही IPLच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील केला होता संदीप पाटील यांच्याबरोबर, चंद्रकांत पंडित यांच्याबरोबर. त्यांना देखील आम्ही सांगितलं होतं की एक स्पर्धा सध्या चालू आहे. त्या स्पर्धेचा घटक मी गेले 2 वर्ष होतोय. 3ऱ्या वर्षी देखील आम्ही ती स्पर्धा कव्हर करणार आहोत. त्या स्पर्धेमध्ये चांदीची ट्रॉफी असते आणि यावर्षी ती चांदीची ट्रॉफी आपल्या समोर मंचावर आहे. 91,000 रुपयाची ती ट्रॉफी आहे
मला वाटते महाराष्ट्राची अशी एकमेव स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये चांदीची ट्रॉफी, ती देखील 1400 ग्रॅमची आहे. 10PLच्या स्पर्धेमध्ये एक वेगळी ट्रॉफी होती आणि यावेळेला झेल इथे सोडतोय, त्याचा फायदा इथे मिळेल आणि 2 रन कंप्लीट केल्या जातील. या शेवटच्या क्षणाला झालेल्या चुका थोड्याशा महागड्या ठरू शकतात, परंतु मी म्हणेन RP क्रिकेट क्लब जसकार या टीमची गोलंदाजी देखील तेवढीच तगडी आहे, जेवढी बॅटिंग लाईनअप त्यांची तगडी आहे. त्याचमुळे एक चांगलं फायटिंग स्कोर त्यांनी उभारलं तर मॅचमध्ये मजा येईल. 31 वर 3 विकेट, 3रं षटक संपलंय, 4थं षटक इथे सध्या प्रगतीपथावर आहे आणि माझ्या स्पेलचं देखील हे शेवटचं षटक या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर तुम्हाला चंद्रकांत शेटे यांचा आवाज ऐकायला मिळेल माजी सरपंच चषक 2019च्या माध्यमातून. परंतु आमचं भरपूर प्रेम आहे. महेशजी कडू साहेब असतील, सुनील कडू, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. आणि इथे रनआउटची संधी असेल. 2 रन कंप्लीट. आणि आता बॅट्समन आउट. लेग बाईट्स. कडू 11 संघाचा आयोजनाला पाठिंबा लाख मोलाचा आहे, पाठिंबा लाख मोलाचा, पाठिंबा लाख मोलाचा न आमचे महेश कडू दादाचा. आयोजन कोणाचा न आमचे दिनेश तांडेल दादाचा. आयोजन कोणाचा न आमचे महेश कडू दादाचा. आयोजन कोणाचा न आमचे दिनेश तांडेल दादाचा. 33 वर 4. थँक्यू डीजे. 33 वर 4 विकेट. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर. 4 ओव्हरची ही फायनलची मॅच या स्पर्धेची. पाहूया या वर्षीचा विजेता संघ कुठला ठरेल. ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या समोर रंगते. माजी सरपंच चषक 2019 चा दैदिप्यमान सोहळा. संदीप पाटील शेवटचं षटक इथे हाताळतायत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातील. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन सचिन म्हात्रे. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललेत सतीश घरत. शेवटच्या काही बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. पहिल्या 17 मधला बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना याला फटका हवेत, क्षेत्ररक्षक खाली, कॅच ड्रॉप. त्याचा फायदा इथे होईल. मी मगाशीच म्हटलं शेवटच्या क्षणामध्ये ज्या फिल्डिंग मधल्या चुका आहेत त्या भरपूर महागड्या ठरू शकतात. टीम गावदेवी कळवेसाठी 2 रन इथे मिळतील सचिनला आणि 2 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35. या ओव्हरमध्ये आतापर्यंत विचार केला तर प्रत्येकी 2-2 धावा अर्जित केल्या गेल्यात. 1 विकेट मिळाली आहे, ती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. 8 रन या ओव्हरमध्ये आलेले आहेत. या बॉलवर मात्र कुठलीही रन मिळताना दिसणार नाही. एक चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप, पूर्णपणे क्रीजमध्ये डिलिव्हर्ड केलेला बॉल आणि इथे मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता. मी आभार व्यक्त करेन महेशजी कडू साहेबांचं, ज्यांनी पुन्हा एकदा विश्वास आमच्यावर दाखवला. दिनेश जी रमण तांडेल यांचं, संपूर्ण जय माता दी ग्रुपचं, जे दरवर्षी ही स्पर्धा आपल्यासमोर घेऊन येतात. आणि ते पहिलं सत्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 35-35. 36 रनचं लक्ष्य या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. 36 टू विन. 9ची सरासरी आहे, 36 धावांचं लक्ष्य आहे. तीन रनची पेनल्टी आहे टीम जसकारवर, त्यामुळे डावाची सुरुवात ही 3 रनने केली जाईल. 36 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. ऐकण्यासाठी आपण या फायनलच्या मॅचमध्ये जाऊया, माजी सरपंच चषकामध्ये चंद्रकांत शेटे यांच्या आवाजामध्ये. परंतु त्यातपूर्वी आपण बॅटिंग स्कोर कार्डवर लक्ष टाकूया. भारत ठाकूर 13 रन, सचिन म्हात्रे या मॅचमध्ये 11-10 बॉल त्यांनी देखील फेस केले. बाकी कुठल्याही बॅट्समनने इथे दुहेरी घर गाठलेलं नाहीये. 4 ओव्हरमध्ये 35 रन. मी तत्पूर्वी आभार व्यक्त करेन महेश कडू, संपूर्ण जय माता दी ग्रुपचं, ज्याने आम्हाला याही वर्षी आमंत्रित केले या स्पर्धेसाठी. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये प्रसाद पाटील, सुशांत मोकळ, अमित घरत आणि संदीप पाटील यांनी गोलंदाजी केली. आपल्या मंचावर जसकारचे माजी सरपंच आदरणीय रमाकांत म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. सुस्वागतम रमाकांत म्हात्रे साहेब, आपल्याला इथे सन्मानित केलं जातं या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय महेश कडू साहेबांच्या वतीने.
यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी चंद्रकांत शेटे यांना आमंत्रित करतोय. धन्यवाद. स्वप्नील कडू आणि हितेश कडू दोघांनाही विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. अंतिम सामना फायनल मॅच माजी सरपंच चषकाची सोनारीच्या या जबरदस्त आयोजनाची आणि महेश कडू मित्रमंडळाच्या माध्यमातून त्याचबरोबर जय माता दी ग्रुपच्या माध्यमातून ऑफिस बॉईजच्या माध्यमातून हा क्रीडा सोहळा पाहतोय. आपण तिसऱ्या पर्वामध्ये येताना पाहायला मिळतोय आणि आदरणीय महेश कडू साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारा हा सोहळा तिसऱ्या पर्वामध्ये देखील तेवढाच रंगला. आयोजन मात्र डोळे दिपवणारं पाहायला मिळालं. चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. विजयासाठी असणारं धावांचं लक्ष पाहायला मिळत आहे ते मात्र 36 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 4 ओव्हर्स आहेत परंतु तेवढीच चांगली बॉलिंग आपल्याला आरपी क्लब जसकार संघाची देखील आपल्याला पाहायला मिळते. 36 आणि ज्या वेळेला डावाला सुरुवात होईल 3 धावांपासून पुढे होईल कारण 3 धावांची पेनल्टी होती. हा तर पाहू शकता स्क्रीनवर चंद्र देखील दाखवला जातोय आणि थोडा वेळ थांबलं तर सूर्य दाखवाल. तर ही खासियत आहे कारण तेवढी रेलचेल असते पाहुण्यांची, तेवढी वाढदिवसाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत असतो आणि वर्षातील हा दिवस आमच्या देखील लक्षात राहण्यासारखा असतो. ज्या काही मोजक्या स्पर्धा आहेत आवर्जून आम्ही देखील वाट पाहत असतो त्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं जरूर नाव घ्यावं लागेल आणि माजी सरपंच चषक याही वर्षी अतिशय जबरदस्तरित्या पार पडली. परंतु पाहूयात शेवट कसा होतोय. फायनल ट्रॉफी कुठे जाणार, फायनल ट्रॉफी कुठे जाणार, फायनल ट्रॉफी पेन तालुक्यातील कळवा गावात जाणार की फायनल ट्रॉफी या मैदानाच्या बाजूलाच अगदी हायवेच्या पलीकडे रत्नेश्वरी मातेचं मंदिर असणारं जसकार गाव आहे आणि या जसकार गावात जाणार की पेन तालुक्यातील कळवामध्ये जाणार, याचं उत्तर पुढील अर्ध्या तासाच्या आत आपल्याला मिळेल. स्वर म्युझिकचे प्रोप्रायटर स्वप्नील कडू यांचा सन्मान केला जातोय आदरणीय महेश कडू साहेबांच्या शुभ हस्ते. इकडे दाखव चांदीचा करंडक गायक हितेश कडू यांचा देखील सन्मान केला जातोय आणि खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचा आवाज आतापर्यंत दरवर्षीच्या गाण्यांमध्ये ऐकत होतो, आज लाईव्ह त्यांना ऐकलं आणि खऱ्या अर्थाने या सोनारी गावचं नाव तुम्ही ज्या पद्धतीने पुढे नेताय खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या तुम्हाला असतील आणि तुमच्याकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा आहेत. असंच तुम्ही सोनारीचं नाव महाराष्ट्रभर न्या, भारतभर न्या, यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. गोड आवाज सोनारीचा. 36 धावांचं लक्ष आहे आणि पॅनलाइज केल्या कारणाने 3 धावांपासून आपण धावफलकाला सुरुवात देखील करणार आहोत. बाबा जाव्यात मॅचच्या दिशेने सुशांत मोकल जो या स्पर्धेचा हिरो देखील राहिला आहे स्ट्राईकवर फलंदाजीसाठी, परंतु गोलंदाजीसाठी सतीश घरत यांनी देखील जबरदस्त बॉलिंग केली या स्पर्धेमध्ये. संपूर्ण आरपी क्लब जसकार फायनलला येण्यामध्ये सतीश घरत यांचा देखील तेवढाच मोठा वाटा आहे. पहिला बॉल पहा पॉइंटच्या दिशेने कट केला जातोय आणि पहिल्याच बॉलवर चौकार लगावला जातोय. खणखणीत असा चौकाराचा कळवा ब्रँड. या महेश कडूवरी तरुपणात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी. तरुपणात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी महेश कडू मित्रमंडळ. तर पहिल्याच बॉलवर चौकार लगावतोय मात्र सुशांत मोकल. याही वेळेला जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु आता हा बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 रन मिळेल. 5 धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. हा 8 कारण 3 धावांची पेनलाइज देखील केलं गेलं होतं. पाहू शकता आपण माजी सरपंच चषकाचा झळाळता करंडक कुठे जाणार, जसकारला की कळव्याला.
आणि त्यासाठी आपण चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात होती, कुणाला एंट्री मिळणार, कारण एंट्री मिळण्यापासून सुरुवात होती, कारण खूप कमी टीमला एंट्री, ठराविक संघांना एंट्री दिली गेली. तदनंतर जर पाहिलं तर जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रसाद याही खेळाडूने प्रभावित केलंय, ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे, बॉलिंग केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रसाद पाटील आणि कळव्यासाठी ही आहे ती ट्रॉफी ज्यासाठी हे युद्ध रंगते क्रिकेटचं. आणि एक खेळतोय जबरदस्त इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, अफलातून लाजवाब स्ट्रोक खेळला जातोय, टाळ्यांचा कड 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 कडाट. संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक जबरदस्त स्पर्धा, शॉट ऑफ द टुर्नामेंट. पुन्हा विनंती करील, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माझ्या मते प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू देखील अवाक होऊन पाहत राहिले असतील. असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फटका या स्पर्धेने काय दिलंय मी सांग. या स्पर्धेने काय दिलंय जबेत मॅचच्या दिशेने हा प्रसाद खेळाडू दिलाय जो लोकांच्या नजरेत आलाय. आणखीन एक विकेट केला जातोय, पहा तुटून पडलाय. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय प्रसाद पाटील, ऑन फायर. आणखीन एक जबरदस्त आणि मन जिंकून घेणारा हा फटका. उरण तालुक्यात सोनारी गावात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा, आयोजन कोणाचा, नामचे महेश कडू दादाचा, आयोजन कोणाचा, नामचे दिनेश तांडेल दादाचा, आयोजन कोणाचा, नामचे महेश कडू. धावा आणि धावा होताना पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर कळवा संघ दिवाळीच्या अगोदर दिवाळी साजरी होईल कळवा गावामध्ये. यावेळेला थोडंसं पाठी जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला बॉल होता, परंतु पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 19 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला प्रसाद, दुसऱ्या बाजूला सुशांत मोकल. दोन्ही कळवा गावातील हे खेळाडू ज्यांनी आपल्या संघाला इथपर्यंत आणलंय आणि कळवा संघासाठी ही खूप मोठी उपलब्धी असणार आहे. माजी सरपंच चषकामध्ये जर विजय मिळवला, परंतु जसकार संघ देखील कमबॅक करू शकतो, त्यांच्याकडे ही क्षमता आहे. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 19 झाली आहे. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता असताना या बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने मात्र खेळला जातोय. 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. स्कोर जातोय 20 वर. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे आणि 18 बॉल बाकी आहेत. परंतु 2 मॅच पूर्वी मॅच झाली होती, विसरू नका. सावरकरला च्या विरुद्ध मात्र 18 बॉलमध्येच धावा करायच्या होत्या 14, परंतु सावरकरने काय बॉलिंग केली होती. तर पाहूया आता काय होतंय. मॅच चांगली बॉलिंग केली तर मॅच मध्ये पुन्हा येण्याची. तर आपण पाहू शकता महेशदादा कडू या सोनारी गावचा आराध्य दैवत मात्र या ठिकाणी कळवलं जात आहे. आणि खरोखर तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत, मित्रांचे मात्र मित्र आहेत, अशा बऱ्याचशा उपाध्या आहेत, म्हणून त्यांच्यावर सातत्याने प्रेम केलं जातं त्यांच्या मित्र परिवाराकडून. आणि म्हणून उरणच्या राजकीय क्षितिजावर उगवलेला नवा सितारा, नाव आहे महेशदादा कडू. जाब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अंतिम फेरीचा हा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. सुशांत मोकल गोट्या या नावाने मात्र पेन तालुक्याला वेड लावलं आणि तेच वेड घेऊन आलंय उरण तालुक्यात सोनारी गावामध्ये त्याच्या क्रिकेटच्या चाहत्यांना. परंतु आरपी क्लब जसकार मात्र या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत दाखल झालेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळेल राकेश तांडेल, एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जसकार म्हटलं तर सुधीर तांडेल यांचा देखील जरूर उल्लेख करावा लागेल, कारण त्याच गावातून आलेला हा सितारा अगदी आखाते देशांपर्यंत आपला गावाचा टंका पेटला. राकेश, हो, पहिला राकेशचा हा बॉल नक्कीच कलात्मकरित्या खेळला गेलेला आहे, संयम दाखवला जात आहे. आणि या सर्व गोष्टींचा सुशांत बद्दल मी एकच म्हणेल, या खेळाडूमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्याच्याकडे बॅटिंग आहे, त्याच्याकडे बॉलिंग आहे, त्याच्याकडे फिल्डिंग आहे, या सर्व गोष्टी. आणि म्हणूनच या सर्व कला गुण त्याचे महेश कडू साहेबांनी हेरले. आणि म्हणूनच या पुढील कालावधीमध्ये या खेळाडूला क्रिकेट कारकिर्दीसाठी नक्कीच प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि नुकतं इथपर्यंतच नाही तर अगदी रायगड जिल्हा परिषदेने देखील याची दखल घेतली आणि रायगड भूषण हा पुरस्कार या खेळाडूला दिला गेला.
खूप मोठी उपलब्धी आहे या खेळाडूची. अभिमानाने त्याच्या गावातील प्रत्येक नागरिक सांगत असेल, हो आम्ही गोट्याच्या गावातील आहोत, सुशांत मोकलच्या गावातील आहोत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. फायनल मॅच सुरू आहे माजी सरपंच चषकाची. रायगडमधील सर्वोत्तम स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण पाहू शकतो अशी स्पर्धा या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. आयोजनाच्या बाबतीत नियोजनाच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी सर्व गुणांवर मात्र खरी ठरताना पाहायला मिळालेली आहे ही स्पर्धा. आणि त्याचमुळे की काय जशी स्पर्धा पहिल्या वर्षीची संपते, दुसऱ्या वर्षीच्या स्पर्धेचे वेध लागतात, तसंच प्रत्येक वर्षी पाहायला मिळालं कधी मार्च महिना येतोय, कधी 25 तारीख जवळपास येते आणि कधी स्पर्धेची हलचल चलबल सुरू होते, त्याची आम्ही वाट पाहत असतो. असा हा सोहळा आज पुन्हा एकदा सोनारी गावामध्ये रंगतोय. यावेळेला चपलवून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु राकेशने यावेळेला वेग दाखवला, टप्पा दाखवला, अचूकता दाखवली. प्रसाद थोडेसे शफल झाले. शफल होत असताना मात्र बॉलच्या रेषेत गेले नाही, तेच राकेशने हेरलं आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल महत्वाचा असणार आहे या ठिकाणी जसकारसाठी. जसकारला मात्र करंडक उंचवायचा असेल, जसकारला ही ट्रॉफी जिंकायची असेल, चांदीच्या ट्रॉफीच्या दिशेने जायचं असेल तर डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट काढाव्या लागतील आणि फलंदाजांना थांबवावं लागणार आहे. राकेश प्रयत्न करतात त्याचसाठी. यावेळेला जर पाहिलं तर फुलटॉस पाहायला मिळतोय, परंतु विशेष फायदा तर काही फुलटॉसचा आला नाही. परंतु जरूर बॉल हातातून निसटल्यानंतर फुलटॉस गेला होता. परंतु फलंदाज कधी कधी असं होतं, खोलवर टप्प्याच्या चेंडूला यॉर्कर लेनच्या चेंडूवर हेलिकॉप्टर षटकार मारले जातात, गुडलेन स्पॉटच्या चेंडूवर षटकार मारले जातात, कधी कधी फुलटॉस बॉलवर धावा येत नाही. हे क्रिकेट आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. गेली 3 दिवस अक्षरशः या क्रिकेटने मात्र तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडलं होतं आणि हा सोहळा आता शेवटाकडे जाताना पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावर आहेत. राकेशचा हा बॉल टोलवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने अतिशय वेगाने झालाय. क्षेत्ररक्षक तत्परतेने त्या ठिकाणी येतील, चेंडूची फेक करतील, तोपर्यंत 1 रन. विकेट काढणं हेही लक्ष्य आहे, त्याचबरोबरीने धावा वाचवणं हेही लक्ष्य आहे आरपी क्लब जसकार संघाच्या माध्यमातून. परंतु राकेश चांगली कामगिरी करतोय आणि त्याचबरोबरीने ग्रामीण तालुकावाई संघ असेल, त्याचबरोबरीने गावदेवी गावठाण काही मॅचेस खेळला. यावर्षी जर पाहिलं तर रायगडच्या टीममधून चेंबूर गांधी मैदान याही ठिकाणी मात्र यावर्षी त्याला खेळताना आम्ही जरूर पाहिलं होतं आणि तदनंतर तीच ऊर्जा पाहायला मिळते त्याच्या बॉलिंगमध्ये. रनअप जर पाहिला तर अभिजित दुधेशी करेल त्याची तुलना, एवढा लांबवरचा रनअप त्याचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु गती कमी होती. परंतु सुशांतने कलात्मकता दाखवली आहे. केवळ मोठ्या फटक्याच्या मोहात न पडता एकेरी दुहेरी धावांनी देखील क्रिकेट रंगतं, क्रिकेटला पुढे घेऊन जाऊ शकतो. हे कॅल्क्युलेशन ज्या खेळाडूमध्ये असतं तोच मोठा खेळाडू होतो. बरेचसे खेळाडू आपण पाहतो केवळ मोठमोठे फटके मारतात, परंतु कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळताना सुशांत मोकलला आपण पाहतोय. धावफलक जर पाहिला तर 23 वर आहे. 13 बॉल बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 1 धाव महत्वाची आहे, 1 रन महत्वाची आहे, 1 बॉल महत्वाचा आहे या माजी सरपंच चषकातील फायनल मॅच मध्ये. यावेळेला जर पाहिलं तर 1 रन पुन्हा मिळणार आहे. राकेशने चांगली बॉलिंग केली आहे, आपल्या टीमला मात्र मॅच मध्ये टिकून ठेवलंय म्हणेल. पहिल्या षटकात जो धावांचा आलेख उंचावला होता तो आलेख कुठेतरी खाली आणलाय आणि मॅच जाते मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरची समाप्ती, कोणताही विकेट नाहीये. गावदेवी कळवा संघ 24 धावांवर, तर अजूनही धावा बनवायच्या आहेत 12 बॉलमध्ये 12. तर पाहूयात काय होणार आहे. महेश दादा तुम्ही शतायुषी व्हा, तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा. tenniscricket.in ची टीम देखील मात्र यांचे आम्ही जरूर कौतुक करू, कारण गेली 3 रात्र मात्र त्यांच्याही माध्यमातून खूप चांगलं वर्क झालंय. तब्बल 4 ते 5 कॅमेरा डिशचे मात्र चित्रण देखील होताना पाहायला मिळालं आणि एक उच्च दर्जाची चांगली क्वालिटी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर आमची कॉमेंट्री टीम आतिश सर असतील, त्याचबरोबरने आमच्या बरोबरीने काल आम्ही जे जुडले गेले होते प्रसादजी होते, त्याचबरोबरीने अभिमान आहे आम्हाला कुणालजी दाते यांचा. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. तर बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील ज्याही गोलंदाजाने पहिल्या दिवशी खूप चांगली कामगिरी केली होती, सागर ठाकूर. पाहूयात हात संघाचं भवितव्य त्याच्या हातात दिलं गेलंय.
जरूर चेंडूच्या स्वरूपात, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या गावासाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या इराद्याने याही दोन खेळाडूंना अगदी झपाटून सोडलंय. परंतु सागरकडे ही क्षमता आहे प्रसादकडे देखील क्षमता आहे, सुशांतकडे देखील. वेद मात्र दोन्ही टीमला एकाच गोष्टीचं लागलेलं आहे, चांदीच्या ट्रॉफीचं. पहिला बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, हो यास भिरकावलाय, जातोय बॉल सीमा रेषा पार, षटकार. मित्र मंडळाचा आयोजन सोनारी गावाचा, आयोजन सोनारी गावाचा, आयोजन सोनारी गावाचा. संघ रायगडचा असं ठाण्याचा, प्रेक्षक आनंद घेतय सामन्यांचा, प्रेक्षक आनंद घेतय सामन्यांचा, प्रेक्षक आनंद घेतय सामन्यांचा. काय स्ट्रोक खेळतोय प्रसाद. हो यावेळेला मात्र कमी गतीने मात्र हा बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, जे मात्र दडपण निर्माण केलं होतं राकेशने, ते मात्र पहिल्याच बॉलवर प्रसादने भिरकावून दिलं. 30 धावा झाल्या आहेत, 6 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. पहिलं पर्व यशस्वी, दुसरंही पर्व यशस्वी आणि तिसरं पर्व पहिल्या दोनही पर्वांपेक्षा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळत आहे. या माजी सरपंच चषकाचं आपण पाहतोय. यावेळेला मात्र थोडंसं शफल होऊन स्क्वेअर लेग फाईन लेग झोनमध्ये खेळण्याचा हा बॉल प्रयत्न जरूर राहिला होता. तोपर्यंत 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर. स्पर्धा म्हटलं तर त्या अगोदर खूप मोठी तयारी करावी लागते. प्रत्येकाचं मात्र या ठिकाणी झोकून देताना पाहायला मिळतोय. आणि कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज असते, ऑलिएंटरची गरज असते. परंतु आतापर्यंत मी पाहिलेल्या स्पर्धा आणि माझ्यामध्ये कुणालजी देखील माझ्या बरोबरीने आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने क्वचितच आम्हाला ऑलिएंटर्स किंवा कार्यकर्ते पाहायला मिळतात आणि ते या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा आता देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक लाईव्ह मॅच आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांना काय म्हणू, गुड नाईट तर म्हणणार नाही, गुड मॉर्निंग तुम्हाला म्हणेल, कारण या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेताय. रात्र जागवलीत कुणासाठी? क्रिकेटसाठी, माजी सरपंच चषकासाठी, कळव्यासाठी, जसकारसाठी आणि टेनिस क्रिकेटसाठी. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने हा बॉल खेळला जातोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय अतिशय तत्परतेने. पाहूयात काय निर्णय येतोय पंचांचा. डाऊट कळवलं जातोय. अतिशय तत्परतेने ही धाव घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाईल 33 धावा, 3 धावा विजयासाठी आवश्यकता आहेत. एका बाजूला सागर ठाकूर थांबवण्याचा प्रयत्न आहे, परंतु सुशांत मोकल आणि प्रसाद हे काही दाद देत नाहीये. खऱ्या अर्थाने पेन म्हटलं तर आम्ही योगेश पवार यांच्यासारखे रणजीपटू खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळते. परंतु आता सुशांत मोकल जबरदस्त खेळाडू म्हणून पुढे येतोय. प्रसादची त्याला साथ लाभते. त्यांचे बॉलर्स, त्यांचे चाहते, या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. यावेळेला जर पाहिलं तर सागरकडून कमी गतीने हा बॉल टाकला गेला होता. थोडीशी उंची दिली आणि त्याच उंचीच्या जोरावर चकला जातोय. ज्या वेळेला एखादा बॉलर फ्लाईट देतो तो जास्त घातक असतो, कारण पिचिंग झाल्यानंतर फ्लाइटेड बॉल किती वळेल याचा अंदाज नसतो आणि तेच पाहायला मिळालं सागरच्या या बॉलमधून. निर्धाव बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 3 रन पाहिजेत आणि बॉल बाकी आहेत ते मात्र 7. चांदीच्या ट्रॉफीच्या दिशेने 1,77,777 रुपयाच्या दिशेने 91,000 पारितोषिक रकमेच्या ट्रॉफीच्या दिशेने कळवा जाणार का की जसकार त्यांना रोखणार? आपल्या आयुष्यातील दोन्ही टीम जर कोणत्याही टीमसाठी जी जिंकेल तिच्यासाठी मात्र आयुष्यभराचा हा ठेवा असणार आहे. यावेळेला सागरच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला आणि मॅच मात्र जाते शेवटच्या ओव्हरमध्ये. आम्ही देखील सहजासहजी मॅच देणार नाही आहोत. झुंज सुरू आहे, काही होऊ शकतं. मॅच त्या आठवा ज्या मॅचेसमध्ये 1 रन, 2 रन, 3 रन, 4 रन असताना देखील मॅच जिंकल्या गेलेल्या आहेत. परंतु माजी सरपंच चषकाची फायनल मॅच रंगात आली आहे या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने या सोनारी गावाला गेली 3 दिवस छावणीचं स्वरूप येताना पाहायला मिळालं. 3 रात्र. प्रेक्षकांनी मात्र आता देखील जे प्रेक्षक पहा तुम्ही चारी बाजूने प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त हे आयोजन आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी हे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच शेवटच्या षटकात आणि बॉलिंगसाठी शत्रुघ्न येताना पाहायला मिळतील. अनुभव आहे, गेली कित्येक वर्ष आपल्या गावासाठी त्यांनी क्रिकेट खेळलाय, गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळलेला आहे. तर पाहूया आज इतिहास घडवतायत का. शेवटच्या ओव्हर घेऊन मात्र ते येतील आरपी क्लब जसकारसाठी. तर बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल या स्पर्धेतील आणखीन एक हिरो प्रसाद पाटील.
ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जाईल. 2 धावांची आवश्यकता. स्वर्ग दूर आहे 2 पावलांवर. तर पाहूया काय होतंय. काळजाचे ठोके त्यांच्याही चुकत असतील. 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. माजी सरपंच चषक सोनारी आणि ह्या बॉल काय वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. उत्कंठा मात्र ताणली जाते. बॉल मात्र बाकी आहेत 5. रन करायचे आहेत ते मात्र 2. पहा या बॉलला चांगल्या पद्धतीने टाकलं आणि वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. या फुलटॉस होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला. मॅच मधील चुरस रंगत मात्र अजूनही कायम आहे कारण जस्कार मैदानात आहे. संघाचा आयोजनाला पाठिंबा लाख मोलाचा आहे. पाठिंबा लाख मोलाचा. पाठिंबा लाख मोलाचा न आमचे महेश कडू दादाचा. आयोजन कोणाचा न आमचे दिनेश तांडेल दादाचा. आयोजन कोणाचा न आमचे महेश कडू दादाचा. आयोजन कोणाचा न. कंपल्सरी चेस असणार आहे. बॉल बाकी आहेत 4 आणि रन करायचे आहेत ते मात्र 2. 2 रन करायचे आहेत. 4 बॉल बाकी आहेत. एक बॉल महत्वाचा आहे. प्रसादचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे. 20 धावा 2 षटकार 1 चौकार. या स्पर्धेतील हिरो देखील ठरताना पाहायला मिळतोय. माघारी परततोय परंतु त्याच्यासाठी वाजवल्या जात आहेत त्या मात्र टाळ्या आणि या टाळ्यांचाच पारखा असतो तो क्रिकेटपटू. जाव्यात मॅचच्या दिशेने. फायनल मॅच आहे. विजेता कोण होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एका बाजूला जस्कार उरण तर दुसऱ्या बाजूला कळवा पेन. माजी सरपंच चषक सोनार येथील सुरू असणारा हा फायनलचा सोहळा 3ऱ्या पर्वातील. ओ या बॉलवर देखील जर पाहिलं आणि पहा अचानकपणे सामन्याने रंग बदललाय. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. कारण एखाद्या संघ कधी मॅच मध्ये येईल याचा नेम नाही परंतु शत्रुघ्न मढवी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कित्येकदा अशा प्रकारच्या मॅच काढलेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंग केली आहे. आता काय होतंय पाहायचंय. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. या वर्षी मीच कॉमेंट्री करत असताना 10 बॉलमध्ये 1 रन पाहिजे होती आणि नव्हती झाली. तर पाहूया. परंतु कळवा संघ देखील तेवढा जबरदस्त आहे आणि जस्कार देखील. 3 बॉल बाकी आहेत. 2 रन करायचे आहेत. मोल पहा आता एक जी धाव आहे ना 1 किलोमीटर लांबीची झाली आहे. तर पाहूयात. 22 यार्डाची खेळपट्टी आहे परंतु आता त्या धावेचं महत्व पहा किती आहे. मान आहे आणि मानाचा करंडक आहे. माजी सरपंच चषक. हो यावेळेला जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहा या ठिकाणी चुकी झाली आणि तीच चुकी मैदानाच्या बाहेर घेऊन आणि आता मैदानात जाऊ शकता कळव्याचे प्रेक्षक. विजयी आणि या ठिकाणी विजय साजरा होताना पाहायला मिळतोय. माजी सरपंच चषक जातोय कळव्याला. येस कळवा संघाचे सर्व प्रेक्षक. कळवाचे प्रेक्षक समोर यायचा. इकडे समोर या साईडला. यस डीजे. पाठिंबा लाख मोलाचा आहे. पाठिंबा लाख मोलाचा. पाठिंबा लाख मोलाचा न आमचे महेश कडू दादाचा. आयोजन कोणाचा न आमचे दिनेश तांडेल दादाचा. आयोजन कोणाचा न आमचे महेश कडू दादाचा. आयोजन कोणाचा न आमचे दिनेश तांडेल दादा.
आहे आशीर्वाद महेश दादाला, आशीर्वाद महेश दादाला आहे आशीर्वाद दिनेश दादाला. महेश बालदी साहेब शुभेच्छा देती दादाला वाढदिवसाला, दादाला वाढदिवसाला, महेश दादाला वाढदिवसाला. जय माता दी ग्रुप आहे सदा. चौकार षटकार मारून शी बघा मोठा हा नाव केला, बॉल धरून